बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिलेल्या रामदास कदम यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, खूप गंभीर स्वरूपाचे आरोप रामदास कदम करत आहेत, कसं बघताय तुम्ही याच्याकडे? तुम्ही मुळात ना चॅनलवाल्यांनी हे गंभीर स्वरूपाचे आरोप म्हणूच नका, कारण असं माझं वैयक्तिक मत आहे। 2012ला जेव्हा बाळासाहेब गेले 17 नोव्हेंबर 2012ला, तेव्हा ज्यांनी आपण असं एक हे म्हणतो की रेड्यानी वेद म्हटले, या रामदास कदम रेड्यानी शेण तोंडातून काढलं। समजा तू जे म्हणतोयस जे अगदी याला गंभीर वगैरे आम्ही नाही घेत, कारण आम्ही आहोत शिवसैनिकाचे खंबीर निष्ठावंत शिवसैनिक। जर तुला तर इतके दिवस तुझ्या तोंडात कुठचा बोळा होता का नाही, तेव्हा अक्कल पाळली। मुळात ही वस्तुस्थितीत नाही आहे, कारण जेव्हा ते सांगतायत की मी बाकड्यावर, ती बाकडी आधी मातोश्रीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मोजून दोन बाकडी आहेत, एका बाकड्यावरती पोलीस बसतात, एका बाकड्यावरती इकडची पोलीस बसतात। बाहेर तर आत्ता ठेवली, कुठल्या बाकड्यावर हे झोपला काय? म्हणजे खोटं बोलायला काय काय बेस आहे का? असा बेसलेस तुझ्या पोराच्या छमछम सगळं बाहेर आलं म्हणून तुला जी मिरची लागली, त्याच्यावर जर तू असं बोलत असेल तर मी तर म्हणेन त्या काळात रेड्यानी वेद म्हटले, इतकी ताकद होती। ह्या रेड्याच्या तोंडातून तर शेणच येत आहे बाहेर, आणि ज्या बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालवत आहे त्यांनाच बदनाम करत आहे। तुम्ही म्हणता आहात की हे फक्त राजकारण आणि त्याच्यापेक्षाही खालची पातळी गेली आहे, परंतु त्यांनी रेफरन्सेस देताना शरद पवारांचं नाव घेतलं आहे। पवारसाहेब त्याचं उत्तर देतील। मुळामध्ये बाळासाहेब हे नॅचरल डेथ आहे। नॅचरल डेथमध्ये हे कळलं पाहिजे, ती नॅचरल डेथ आहे। नॅचरल डेथमध्ये काही वेळेला अन्न सोडलं जातं, काही वेळेला पाणी सोडलं जातं, काही वेळेला असं वाटतं आणि पुन्हा हे असतं, आणि शेवटी बाळासाहेब होते हो। इतका नालायक घाणेरडा आरोप करताना जरा पण वाटलं नाही। एकूणच आपण बघितलं तर या ज्या पक्षामध्ये हे मोठे झालेत त्याच पक्षावर अशा पद्धतीचे हे घाणेरडे आरोप करतायत, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती किशोरीताईंनी घेतल्याचं पाहायला मिळतं। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।